नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LLB थर्ड इयर सेमिस्टर 5 त्यामधील सिव्हिल प्रोसिजर कोड ह्या सब्जेक्ट संदर्भात आपण डिस्कस करणार आहोत. तर चला पाहूया मॉडेल नंबर 1. मॉडेल नंबर 1 मध्ये आहे प्रिलिमिनरी इन्स्टिट्यूशन ऑफ सूट बार टू ज्युरिस्डिक्शन अँड मेंटेनेबिलिटी. प्रिलिमिनरी की ज्याला आपण प्राथमिक स्वरूपाचे जे काही डेफिनेशन क्लॉज असतात, व्याख्या असतात, त्यानंतर नाव, टायटल, एक्सटेंड आणि कमेन्समेंट या सर्व गोष्टी प्रिलिमिनरी ह्या विभागामध्ये दिले जातात. त्यानंतर अभ्यासणार आहोत आपण इन्स्टिट्यूशन ऑफ सूट की जी ऑर्डरच आहेत. जसं की आपण जेव्हा CPC स्टार्ट करतो अभ्यासण्याकरता त्यावेळेस CPCमध्ये तुम्हाला सेक्शन पाहायला मिळतील, ऑर्डर पाहायला मिळतील, रूल्स पाहायला मिळतील, त्याचबरोबर शेड्यूल्स की ज्याला आपण तक्ता, हे शेड्यूल्स पण CPCमध्ये अटॅच आहेत. ओके, तर त्याप्रमाणे इथे तुम्हाला इन्स्टिट्यूशन ऑफ सूट म्हणजे एखादा दावा दाखल केला म्हणजे काय हे पण अभ्यासाचं आहे. त्यानंतर बार टू ज्युरिस्डिक्शन की जेव्हा एखादं कोर्ट एखाद्या केस संदर्भात ज्युरिस्डिक्शन म्हणजे न्याय अधिकार क्षेत्र वापरत असतं तर ते त्या कोर्टाला CPCनुसार सांगून दिलेलं आहे. तर तिथे प्रत्येक कोर्टाला एक टेरिटोरियल ज्युरिडिक्शन असेल, ज्युरिडिक्शन ॲज टू पेक्युनरी लिमिट असेल, त्यानंतर ज्युरिडिक्शन ॲज टू सब्जेक्ट मॅटर, असे ज्युरिस्डिक्शनचे म्हणजे न्याय अधिकार क्षेत्राचे वेगवेगळे प्रकार आहेत की जे प्रकार आपण इथे CPCमध्ये अभ्यासणार आहोत. आणि त्यानंतर आहे मेंटेबिलिटी म्हणजे की एखादा सूट कशाप्रकारे मेंटेन होईल, दाखल होईल आणि तो त्याप्रमाणे सर्व बाबीनुसार तो दाखल झालेला आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची एरर नाही, तर तो मेंटेनेबल आहे आणि त्याच्यामध्ये सर्वच गोष्टी आहेत. जसं की स्टॅम्प ड्युटी आहे, त्याप्रमाणे कॉज ऑफ ॲक्शन आहे, त्याप्रमाणे तिथे त्या प्लेंटिफचा राईट व्हायोलेट झालेला आहे आणि तो राईट सिव्हिल प्रकारचा आहे. अशा सर्व गोष्टी मेंटेबिलिटीमध्ये येतात. तर सुरुवातीला पाहूया द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर, इट्स ऑब्जेक्ट अँड इट्स पर्पज. की हा जो सिव्हिल प्रोसिजर कोड आहे, दिवाणी प्रक्रिया संहिता, हा कशाकरता ड्राफ्ट केलेला आहे, कशाकरता इन्फोर्स केलेला आहे, याचं महत्त्व काय, याची गरज काय, हे इथे अभ्यासायचं आहे. त्यानंतर इट्स ऑब्जेक्ट की हेतू काय आहे, की हेतू साहजिकच आहे की जे दिवाणी स्वरूपाचे खटले असतात, दिवाणी स्वरूपाचे वाद आहेत, हे वाद सोडवण्याकरता कोर्टाला एक प्रोसेस, एक प्रक्रिया आवश्यक आहे आणि ती प्रोसेस किंवा ती प्रक्रिया सांगणारा कोड म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड. त्याचबरोबर हिस्ट्री ऑफ कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर. साहजिकच की हा जो सिव्हिल प्रोसिजर कोड आपण अभ्यासतो आहे तो 1908मध्ये तर आलेला आहे, परंतु त्याच्या अगोदर सिव्हिल प्रोसिजर कोड नव्हता का, तर होता. तर त्याप्रमाणे तिथे ब्रिटिश रूल होतं, त्याच्या अगोदर मुघल पिरियड होता, तर तिथपासून हा सिव्हिल प्रोसिजर कोड ग्रॅज्युअली डेव्हलप झालेला आहे. हळूहळू कालांतराने त्याच्यामध्ये सुधारणा होत गेलेल्या आहेत, चेंजेस होत गेलेले आहेत आणि तो हा आपण 1908 साली जो ड्राफ्ट केलेला आहे तो अद्याप आपण इथे इन्फोर्स केलेला आहे, वापरत आहोत. तर त्याच्या अगोदर हे आपण ब्रीफमध्ये हिस्ट्री पाहणार आहोत की सिव्हिल प्रोसिजर कोड इन मुघल पिरियड, सिव्हिल प्रोसिजर कोड इन ब्रिटिश इरा. त्यानंतर अभ्यासणार आहोत डेफिनेशन. मग डेफिनेशनमध्ये आपण सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये बऱ्याच डेफिनेशन सांगितलेले आहेत, परंतु आपल्याला युनिव्हर्सिटीने जो सिलेबस ड्राफ्ट केलेला आहे आणि त्या ड्राफ्ट केलेल्या सिलेबसमध्ये मॉड्यूल नंबर 1मध्ये जितक्या डेफिनेशन अभ्यासाच्या आहेत तितक्याच आपण अभ्यासणार आहोत. ज्यापैकी पहिली एक आहे डिग्री होल्डर, हुकुमनामा. डिग्री होल्डर ज्या व्यक्तीच्या फेवरमध्ये डिग्री पास झालेली आहे तो पर्सन म्हणजे डिग्री होल्डर. नंतर आहे तो डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा, की इथे प्रत्येक जिल्ह्याकरता एक डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे आणि त्याप्रमाणे ते डिस्ट्रिक्ट कोर्ट त्या जिल्ह्या संदर्भात ज्युरिस्डिक्शन एक्सरसाइज करतं. मग डिस्ट्रिक्ट म्हणजे काय, जिल्हा म्हणजे काय. त्यानंतर डेफिनेशन आहे जज मीन्स इथे हा जज आहे, इथे हे एक न्यायाधीश आहे. न्यायाधीश म्हणजे इथे सिव्हिल प्रकरणात ते न्यायाधीश कशा प्रकारे असतील ते इथे अभ्यासाचं आहे. त्यानंतर आहे जजमेंट की ज्याला आपण निवाडा म्हणतो, निकाल म्हणतो, निर्णय म्हणतो, त्याची डेफिनेशन अभ्यासाची आहे. त्यानंतर आहे जजमेंट डेटर की ज्या व्यक्तीच्या विरोधात डिग्री पास झालेली असते असा व्यक्ती म्हणजे जजमेंट डेटर. आणि मग तो जजमेंट डेटर म्हणजे कोण. त्यानंतर आहे
लीगल रिप्रेझेंटेटिव्ह, की लीगल रिप्रेझेंटेटिव्ह ज्याला की आपण म्हणतो कायदेशीर रिप्रेझेंटेटिव्ह, कायदेशीर प्रतिनिधी. त्यानंतर येतं मेन्स प्रॉफिट, दरम्यानचं उत्पन्न, की एक सूट आहे आणि या सूटमध्ये एक रॉंगफुल व्यक्तीकडे त्या प्रॉपर्टीचं पोझिशन आहे आणि तो व्यक्ती त्या प्रॉपर्टीचं इन्कम त्या सूटच्या दरम्यान घेत होता. तर तो सूट डिक्रीट झाला, त्या रॉंगफुल व्यक्तीकडून ते पोझिशन काढून घेण्यात आलं. त्याचबरोबर जितके वर्ष त्याच्याकडे ते रॉंगफुल पोझिशन होतं, दरम्यान त्याने जितका इन्कम गेलेला आहे ते इन्कम सहित त्या सूट प्रॉपर्टीचं ट्रान्सफर त्याला करायचं आहे. म्हणून दरम्यानचं उत्पन्न, तो व्यक्ती त्याच्याकडे असलेली ही जी काय प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी तर तो त्या कोर्टाने डिक्लेअर केलेल्या व्यक्तीला प्रॉपर्टी देईल, हँडओव्हर करेल, त्यासोबत मेन्स प्रॉफिट पण देईल. त्यानंतर आहे ऑर्डर. ऑर्डर म्हणजे काय हे इथे आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर सबऑर्डिनेशन ऑफ कोर्ट, की जसं इथे CPCने सबऑर्डिनेशन ऑफ कोर्ट म्हणजे कोर्टाची एक हायरार्की सांगून दिलेली आहे, एक उतरण सांगून दिलेली आहे, की सुरुवातीला सुप्रीम कोर्ट, त्याच्यानंतर हायकोर्टानंतर प्रत्येक स्टेटमध्ये एक हायकोर्ट असेल आणि त्या स्टेटमध्ये जितके जिल्हे आहेत त्या जिल्ह्याला, प्रत्येक जिल्ह्याला एक डिस्ट्रिक्ट जज असेल की ज्याला आपण म्हणतो पहा जिल्हा न्यायाधीश. तर तशा प्रकारे इथं आपल्याला सबऑर्डिनेशन ऑफ कोर्ट, कोर्टाची हायरार्की अभ्यासाची आहे. त्यानंतर ज्युरिडिक्शन, की मागाशी सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक कोर्टाला त्या कोर्टानुसार ज्युरिडिक्शन, न्याय अधिकार क्षेत्र दिलेलं आहे. मग ते ज्युरिडिक्शन कशा प्रकारे असतं, त्याचे किती प्रकार आहेत, तर त्याचे 10 प्रकार आहेत, ते आपण इथं अभ्यासणार आहोत. त्यानंतर आहे टाईप्स ऑफ ज्युरिडिक्शन, की ते आत्ता सांगितल्याप्रमाणे 10 प्रकार आहेत. त्यानंतर इश्यू ऑफ ज्युरिडिक्शन ॲज प्रिलिमिनरी इश्यू, सेक्शन 9 आहे, की कुठलाही सूट ट्राय होण्यापूर्वी त्या सूटमध्ये प्रिलिमिनरी इश्यू, महत्त्वाचे इश्यू फ्रेम केले जातात आणि ते प्रिलिमिनरी इश्यू सुरुवातीला ट्रायड होतात, हिअरिंग होतं आणि मग त्या सूटमधील इश्यू रिगार्डिंग फॅक्ट आहेत ते इश्यू रिगार्डिंग फॅक्ट संदर्भात हिअरिंग होतं. म्हणजे हिअरिंग सुरुवातीला महत्त्वाच्या इश्यूवरती म्हणजे प्रिलिमिनरी इश्यूवरती होतं आणि ते इश्यू म्हणजे प्रिलिमिनरी इश्यू. त्यानंतर आहे ऑब्जेक्शन ॲज टू ज्युरिडिक्शन, की एखाद्या सूटमध्ये जेव्हा ऑब्जेक्शन रिगार्डिंग ज्युरिडिक्शन घेतली असेल तर तो मुद्दा सुरुवातीला कोर्टाला डिसाईड करावा लागतो आणि मग त्या सूटमधील जे इश्यू रिगार्डिंग फॅक्ट आहेत त्या फॅक्ट संदर्भात त्या कोर्टाला ते जे हेअरिंग आहे ते हेअरिंग पुढे कंटिन्यू करावं लागतं. म्हणून ऑब्जेक्शन टू ज्युरिडिक्शन असेल तर तो पहिल्यांदा डिस्पोज ऑफ केला जातो, पहिल्यांदा तो हिअर केला जातो. त्यानंतर बार टू ज्युरिडिक्शन, त्यानंतर कोर्टाला बार केलेलं आहे ज्युरिडिक्शन, की त्या पर्टिक्युलर ॲक्टने जर ती पर्टिक्युलर ट्रिब्युनल किंवा ॲडज्युडिकेट अथॉरिटी किंवा मशिनरी इस्टॅब्लिश केली असेल तर त्या पर्टिक्युलर सब्जेक्ट मॅटर करता, त्या ॲक्ट करता जे काही हिअरिंग चालणार आहे त्या हिअरिंगची जी काही सुनावणी असेल ते सुनावणी सिव्हिल कोर्टामध्ये नसेल. म्हणून इथं बार टू ज्युरिडिक्शन, की त्याला उदाहरण द्यायचं झालं तर आपण म्हणूया की जर एखादा ग्राहक संदर्भात सूट असेल तर त्या संदर्भात सिव्हिल कोर्टाला बार आहे, की त्या संदर्भात कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट आहे आणि त्या कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये सांगितलेलं आहे की सिव्हिल कोर्ट इज barred from jurisdiction regarding such kind of पिटिशन. मग ते जे काही ग्राहक मंच आहे त्या ग्राहक मंचालाच तो अधिकार आहे, कारण तो तिथे ग्राहक आणि वस्तू संदर्भातला वाद आहे. पुढे प्लेस ऑफ सुईंग, दावा दाखल करण्याचं ठिकाण, कुठे दावा दाखल होईल, की तिथे प्लेंटिफ रिसाईड होतो, डिफेंडंट रिसाईड होतो आणि सूट प्रॉपर्टी सिच्युएटेड आहे आणि कॉज ऑफ ॲक्शन कुठे घडलेले आहे ह्या मुद्द्यावरती तो जो काही सूट आहे तो सूट कुठे इन्स्टिट्यूट करायचा आहे त्या संदर्भात हा प्लेस ऑफ सुईंग आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूशन ऑफ सूट, की एखादा सूट दाखल कशा प्रकारे होतो. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, की त्यामध्ये ड्यू जे काही इन्ग्रेडियंट आहेत, इसेन्शियल इन्ग्रेडियंट आहेत ते इन्ग्रेडियंट तिथं असणं आवश्यक आहे. जसं की आपण म्हणतो पार्टीज. त्यानंतर सूट प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन, सूट प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन, त्यानंतर सिव्हिल नेचर असलं पाहिजे, त्यानंतर तिथे कॉज ऑफ ॲक्शन असलं पाहिजे, त्यानंतर तिथे प्रेयर क्लॉज असले पाहिजे. असे सर्व महत्त्वाचे मुद्दे त्या प्लेंटमध्ये असतील तरच तो इन्स्टिट्यूशन ऑफ सूट होतो. त्यानंतर आहे पा रेस ज्युडिकेटा अँड स्टे ऑफ सूट, सेम पार्टी सेम कॉज ऑफ ॲक्शन आणि मॅटर इज ऑलरेडी डिसाइडेड बाय द कोर्ट. त्यावेळेस तेच कोर्ट त्याच पार्टी संदर्भातला सूट आणि त्याच कोर्टात परत डिसाईड होणार नाही. रेस ज्युडिकेटा. त्यानंतर पार्टीज टू सूट, की दावा आणि दाव्याला किती पार्टीज असतात तर साहजिकच की 2 पार्टी असतात, प्लेंटिफ डिफेंडंट. त्याचबरोबर जॉइंडर, मिस जॉइंडर आणि नॉन जॉइंडर. हां, की ते पहा की जॉइंडर, की किती व्यक्ती त्या राईटला अफेक्ट झालेले आहेत, त्या गोष्टीमुळे अफेक्ट झाले त्या सर्वांना
सूट खाली तिथं प्रत्येकाला तिथं पार्टी ॲड केली जाते. त्यानंतर मिस जॉइंटर आणि नॉन जॉइंटर, की एखादा पार्टी हे पार्टी मिस झालेली आहे, राहून गेलेली आहे, तर ती तिथे नंतरहून ॲड केली जाते. आणि नॉन जॉइंटर की एक नेसेसरी पार्टीज आहे आणि ती नेसेसरी पार्टी त्या दाव्याला दाखल नाही आहे, मग त्यावेळेस तिथं ते नॉन जॉइंटर ऑफ पार्टीज होतं. मग अशा प्रकारे हे पण ऑर्डर आपण इथे अभ्यासणार आहोत. त्यानंतर रिकग्नाइज एजंट अँड प्लीडर, की तो सूट चालवण्याकरता रिकग्नाइज एजंट कोण असेल किंवा रिकग्नाइज प्लीडर कोण असेल. साहजिकच ॲडव्होकेट ॲक्ट 1961 प्रमाणे जे 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 व्यक्ती हे सनद धारण केलेले असतील ते सगळे रिकग्नाइज एजंट आणि प्लीडर असतील आणि त्याचप्रमाणे ते त्या पार्टीच्या वतीने कोर्टाला आर्ग्यू करतील. त्यानंतर इफेक्ट ऑफ डेथ, की प्लेंटिफ आहे किंवा डिपेंडंट आहे आणि त्याची डेथ कॉज झाली असेल तर त्याच्या डेथचा त्या दाव्यावरती काय परिणाम होतो. किंवा प्लेंटिफ आहे, डिपेंडंट आहे आणि त्याचं मॅरेज झालं असेल किंवा इन्सॉल्वंट झालं असेल तर त्याच्या मॅरेजचा किंवा इन्सॉल्वन्सचा त्या दाव्यावरती कशा प्रकारे परिणाम होतो ते इथे अभ्यासायचं आहे. त्यानंतर आहे पहा फ्रेम ऑफ सूट. फ्रेम ऑफ सूट, की सूट कशा प्रकारे फ्रेम केला जाईल आणि त्याबरोबर होल क्लेम, की कुठलाही सूट जर त्या सूटमध्ये जितक्या मागण्या आहेत, जितक्या गोष्टी मागायच्या आहेत त्या सर्व एकत्रितपणे मागितल्या पाहिजे. की सपोज एक कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ब्रीच झालेला आहे आणि त्या ब्रीचनुसार जो प्लेंटिफ आहे हा प्लेंटिफ 4 क्लेम करू शकतो, 4 मागण्या मागू शकतो, परंतु तो प्रत्येक सेपरेट सूट दाखल करून एका वेळेस एक मागणी मागतो, दुसऱ्या वेळेस दुसरी मागणी मागतो, तिसऱ्या वेळेस तिसरी मागणी मागतो आणि चौथ्या सूटमध्ये चौथी मागणी मारतो. तसं करता येणार नाही. तसं करता येणार नाही कारण त्याला जितके क्लेम आहेत तो सगळे क्लेम, होल क्लेम एकाच दाव्यामध्ये तो मागेल. असा हा मॉडेल नंबर 1 आहे.